सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचे तब्बल 25 उमेदवार तर पंचायत समितीसाठी 49 उमेदवार रिंगणात उतरले। ही यादी गुरुवारी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विक्रम सावंत यांनी जाहीर केली। पलूस आणि कडेगाव तालुक्यात काँग्रेस सर्व जागा स्वबळावर लढवत आहे, तर इतर तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यासोबत अंडरस्टँडिंग करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेमध्ये एकूण 61 जागा असून त्यापैकी 25 जागांवर काँग्रेसची थेट लढत आहे। काही ठिकाणी भाजप सोबत तर काही ठिकाणी आघाडीतील घटक पक्षांशी काँग्रेस आमने सामने असणार आहे। एका मतदारसंघात शिवसेनेविरोधातही काँग्रेस उमेदवार आहे। आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोजक्या पण ताकदीच्या जागांवर लढून जास्तीत जास्त स्ट्राईक रेट साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। जिल्हा परिषदेत काँग्रेससह समविचारी पक्षांची सत्ता आणण्याचा निर्धार नेतृत्वानं व्यक्त केला आहे। आता आपण तालुकावार जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय उमेदवारांची नावं पाहू। मिरज तालुका जिल्हा परिषद भोसे दिनकर पाटील, आरग प्राजक्ता चौगुले, बेडक संभाजी पाटील, कौलापूर प्रेरणा पोळ, बुदगाव पूजा एडके, कसबे डिग्रज अवधूत सुकुमार, समडोळी दस्तगीर मुजावर, जत तालुका जिल्हा परिषद उमदी विठ्ठल सातपुते, मुचंडी रमेश पाटील, बनाळी रवींद्र सावंत, शेगाव परशुराम सांगोलकर, डफळापूर काजल दुधाळ, बिळूर सुजाता चौखंडे, पलूस तालुका जिल्हा परिषद कुंडल ऋषिकेश लाड, दुदोंडी वर्षा जाधव, अंकलखोप सुदीप गडदे, भिलवडी प्रतीक पाटील, एळावी अमित पाटील, कडेगाव तालुका जिल्हा परिषद तडसर वैशाली मुळी, कडेपूर विद्या कुंभार, वांगी प्रियंका महाडिक, देवराष्ट्रे आशा गावडे, कवटेमंकाळ तालुका जिल्हा परिषद रांजणी अजित बनसोडे, वाळवा तालुका जिल्हा परिषद बोरगाव जयश्री पाटील, खानापूर तालुका जिल्हा परिषद भाळवणी संभाजी धनवडे, मिराज पंचायत समिती सोनी गजानन माळी, भोसे महावीर बस्तवडे, खटाव वीणा पाटील, आरग अण्णासाहेब कवाळे, नरवाड कमलेकर तन्वी, बेडक संभाजी पाटील, बामनोली विजय पाटील, कौलापूर जयश्री खाडे, समडोळी शोभा मोहिते, इनाम धामणी सूरज मगदूम, माधवनगर मंजुषा घाडगे, बुदगाव अनिल डुबल, जत पंचायत समिती माडग्याळ शालन कोरे, उमदी संगीता सावंत, करजगी राघवेंद्र होनमोरे, दडीबरची लक्ष्मण चव्हाण, मुचंडी अश्विनी मोरे, खोजानवाडी भाग्यश्री पवार, बनाळी प्रमोद सावंत, एळवी मधुकर नरळे, शेगाव साहेबराव शिंदे, कोसारी दीपाली चव्हाण, डफळापूर बाबासाहेब माळी, बाज सारिका गडदे, बिळूर बसवराज घेन्नी, उमराणी श्रीदेवी कट्टीमणी, पलूस पंचायत समिती कुंडल हेमलता पवार, बांबवडे सुवर्णा सकपाळ, रामानंद नगर प्रशांत नलवडे, दुदोंडी जगन्नाथ मोठे, अमनापूर वैभव उगळे, अंकलकोप जितेश बनसोडे, भिलवडी हजराबी सलामत, वसगडे शोभा हजारे, कडेगाव पंचायत समिती तडसर रणजित पवार, साळगाव सुप्रिया करांडे, हिंगणगाव डॉक्टर जितेश कदम, कडेपूर सुवर्णा रूपनूर, नेवरी डॉक्टर विजय महाडी, वांगी राजकुवर सूर्यवंशी, देवराष्ट्रे भारती मिसाळ, चिंचणी दिग्विजय कदम, पंचायत समिती नागज रावसाहेब शिंदे, मळणगाव अविराजे शिंदे, हिंगणगाव दिगंबर लोंढे, वाळवा पंचायत समिती बोरगाव यदुराज थोरात, ताकारी प्रियंका सावंत, खानापूर पंचायत समिती अलसंद लालासाहेब हरुगडे, भाळवणी चंद्रकांत चव्हाण। सांगली जिल्ह्यातील ही निवडणूक बहुरंगी, बहुपक्षीय आणि अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्ह आहेत। काँग्रेसची मोजकी पण ताकदीची रणनीती यशस्वी ठरणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रतिक्रिया द्या। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।